हाय ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत एक सुंदरसं रेसिपीचं नाव आहे दम आलू पंजाबी. याच्यात मी दही वगैरे नाही वापरलं. आता बघूया. एक पाव किलो छोटे छोटे बटाटे घेतले, त्याला असं पोको पाडली आणि त्याला असं पोक केलं आणि कुकरमध्ये शिट्टी लावून घेतली. म्हणजे एकच शिट्टी लावलं, मग पटकन शिजतात. त्यानंतर साईड बाय साईड मी काय केलं, कांदा वगैरे चिरून ठेवलेले. एक शिट्टी आल्यानंतर गॅस बंद केलं आणि एका वाडग्यात तेल तापवून त्याच्यात कांदा, थोडंसं 4-5 काजू आणि थोडी भाजल्याची चण्याची डाळ हे सगळं टाकून आणि टोमॅटो हे सगळं चांगलं परतून घेतलं. म्हणजे थोडंसं फ्राय करून घेतलं. फ्राय केल्यानंतर ह्याचे मसाला वेगळा करून घेणार आहोत. याला व्यवस्थित भाजून घ्यावं लागेल 1-2 ते 3 मिनिट. आणि त्याच्यात मिरची पण ॲड केलं, कलरची मिरची आणि सुकी मिरची तिखट पुरतं ते ॲड करून घेतलं आणि त्याला चांगलं परतून व्यवस्थित भाजून घेतलं. तेलावर भाजल्यानंतर याला आता मिक्सरमध्ये वाटून वेगळी पेस्ट करून घेणार आहोत. टोमॅटो वगैरे नीट शिजवून घ्यायला लागेल. त्याच्यात मीठ नाही टाकत, फक्त वाफेवर शिजवून घेतले. त्याला छान वरखाली नीट परतल्यानंतर गॅस बंद केले. गॅस बंद करून आता ह्याला मी मिक्सरमध्ये लावून घेणार. थंड केलं पण आणि आता मिक्सरमध्ये हे मिश्रण ॲड करून व्यवस्थित चांगलं पेस्ट बनवून घेणार आहे. सगळं ॲड केले मिक्सरमध्ये छान लावून घ्यायचं आणि पेस्ट झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवेन. आता तुम्ही बघू शकता पेस्ट झालेली आहे. असं एकदम मऊ पेस्ट करून घ्यायचं. पातळ पण नाही, घट्ट पण नाही, सेमी सॉलिड याच्यात करून घ्यायचं. आता एका वाडगीत तेल तापवले. तेल तापवल्यानंतर थोडासा मसाला वगैरे ॲड केलेला, हळद, मिरचीचं पावडर आणि ते उकडलेले बटाटा मी साल काढून ठेवलेले ते या तेलामध्ये 1-2 ते 3 मिनटं व्यवस्थित सॉटिंग करून घेणार आहे. सॉट केल्यानंतर सॉट करून त्याला वेगळं काढून ठेवायचं. म्हणजे आता यानंतर या वाटलेला मसाला वगैरे लावून याला छान आणखीन वाढवावं लागेल, ग्रेव्ही वगैरे करावं लागेल. आता हे व्यवस्थित परतून घेतले 2 ते 3 मिनटं आणि काढून ठेवला. त्याच वाडग्यात आणखीन थोडंसं तेल ॲड करून आता आपण पेस्ट केलेले ते मसाला याच्यात मी ॲड करून कच्चे वास जापर्यंत 2 ते 3 मिनटं चांगलं त्याला व्यवस्थित परतून घेतलं. परतून घेतल्यानंतर याच्यात मी आता ॲड करणार तिखट पावडर, गरम मसाला पावडर हे सगळं ॲड करणार आहे. तर सगळे एक चमचा मी ॲड केले. ॲड केल्यानंतर पुन्हा त्याला व्यवस्थित 5 ते 7 मिनिट मसाल्याचा वास जापर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये परतल्यानंतर आता पाणी ॲड करायचं. एकदम पातळ नाही करायचं, कन्सिस्टन्सी बघून व्यवस्थित थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे. पाणी ॲड केले आणि पाणी ॲड केल्यानंतर व्यवस्थित त्याला मिक्स करून दिलं आणि त्याला उकळवायचं. 2 मिनटं उकळल्यानंतर आता याच्यात आता आपण ते बटाटा ॲड करणार आहोत. ते सॉट करून वेगळे ठेवलेले ना, ती बटाटा ॲड करणार आहोत. आणि कन्सिस्टन्सी नीट ठेवा, एकदम पातळ नाही करायचं. आता व्यवस्थित पाणी ॲड करून कन्सिस्टन्सी मला पाहिजे तसं ठेवले. आता मी ती बटाटा ॲड करते. बटाटा ॲड केल्यानंतर त्याला व्यवस्थित वर खाली करून द्यायचं आणि आता 5 ते 7 मिनटं या ग्रेव्हीमध्ये त्याला चांगलं बॉईल करून द्यायचं, म्हणजे उकळून द्यायचं. उकळून दिल्यानंतर कसुरी मेथी ॲड करायचं, मीठ आणि मी क्रीम ठेवलेले होते ते फुल क्रीम, थोडंसं ते क्रीम ॲड केलं त्याच्यात. आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित झालेली भाजी आणि हे रोटी, राईस कशाबरोबरही चांगलं जातील. चपाती किंवा बटर नॉन बनवलं, भाकरी यासोबत छान लागेल. रेसिपी आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आजपर्यंत दिलेले सपोर्टबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीमध्ये.